नमस्कार, भारतीय रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आपल्या भारतीय रेसिपी या चॅनलवर आज आपण बनवणार आहेत वरण चकुल्या किंवा गुजराती डाळ ढोकळे। त्यासाठी मी घेतले आहे 1 वाटी मूग डाळ, 1 वाटी तूर डाळ। ही अशी स्वच्छ पाणी घालून 2-3 वेळा धुवून घ्यायची आणि मग कुकरमध्ये आपण शिजवून घेणार आहोत। तर कुकरमध्ये आपण टाकणार आहोत पाणी शिजण्यासाठी, 5-7 पाकळ्या लसूण आणि अर्धा पाव चमचा हळद। हे सगळं आपण टाकून कुकरच्या शिट्ट्या काढून घेऊ। मी कुकर ठेवला आहे, मी सुरुवातीला हाय फ्लेमवर ठेवते। हे बघा, आता आपण ज्या चकुल्या बनवणार आहेत त्यासाठी मी पीठ घेतलं आहे गव्हाचा आटा। त्यात मी टाकला 1 चमचा मिरची, अर्धा चमचा हळद, मीठ, 1 चमचा जिरं पावडर, 1 चमचा ओवा पावडर। आता मी कोरडं छान मिक्स करून घेते चमच्याने। हे बघा, चमच्याने मिक्स करून घेतलं की आपण जसं पोळ्या करण्यासाठी आटा बनवतो त्याप्रमाणे आटा भिजवून घ्यायचा। हे बघा, असं भिजून झालं आहे। थोडा तेलाचा हात लावून याला आपण 10 मिनिटं भिजवून घेणार आहोत। त्याचं झाकण ठेवून 10 मिनिटं भिजू देणार आहे। आता आपल्या वरणाचा कुकर शिजला आहे। आता आपण फोडणी लावून घेणार आहोत वरणाला। त्यासाठी कोथिंबीर, कढीपत्ता, मिरच्या आणि टोमॅटो घेतला आहे। लसूण आपण आधीच टाकला होता। हे बघा, असं वरण शिजलं आहे, अशी मस्त शिजली आहे। याला छान फेटून घ्यायचं। हे बघा, छान फेटून घेतलं आहे। असं छान फेटून घ्यायचं आणि आता आपण फोडणी लावून घेऊ। त्यासाठी या वरणात टाकण्यासाठी आपण पाणी गरम करायला ठेवलं आहे, ते या कुकरमध्येच आपण टाकणार आहोत। हे बघा, असं पाणी टाकून घेऊ, मिक्स करून घेते। आपल्याला सुरुवातीला असं कुकरमध्येच पाणी मिक्स करून घ्यायचं। आता आपण फोडणी लावून घेऊ। फोडणीसाठी मी साधारण टाकलं आहे 1.5 चमचा तेल। तेलाचा जास्त वापर करायचा नाही, कारण आपण चकुल्यांमध्ये तुपाचा वापर करतो। जिरे, मोहरी, कढीपत्ता तडतडला की हिरव्या मिरच्या हे छान तळून घ्यायचं। कडक फोडणी लावायची एक शब्दामध्ये, म्हणजे आपलं वरण असं मस्त असं टेस्टी बनतं। आणि आपलं सगळं तळलं आहे। आता आपण हे टोमॅटो छान शिजवून घेणार आहेत फोडणीमध्ये। हे बघा, असं छान शिजवून घ्यायचं। आता तेव्हा आपण अर्धा पाव चमचा हळद टाकली होती, आता परत आपण पाव चमचा हळद टाकलं, मीठ टाकलं, हे पण छान शिजवून घ्यायचं। आता आपण जी डाळ शिजवून घेतली आहे, आता हे जे पाणी टाकून आपण डाळ मिक्स करून घेतली आहे ती आता आपण आता ॲड करणार आहोत। डाळीत थंड पाणी घालायचं। किती मस्त रंग आला आहे आपल्या वरणाला। आपण चकुल्या बनवताना त्यात लाल मिरचीचा वापर केला आहे, म्हणून मी इथं हिरव्या मिरचीचा वापर केला आहे। हे बघा, मी आधी अर्धा चमचा टाकलं होतं, आता 1 चमचा टाकलं। उकळी आली की मी आपण चकुल्यांमध्ये भरपूर पाणी टाकायचं वरणामध्ये, म्हणजे आपल्या चकुल्या जेव्हा आपण टाकू तेव्हा वरण घट्ट होईल। हे बघा, मस्त मऊ झालं आहे। कणिक जे भिजवून ठेवलं आहे ते असं मी थोडं तेल थोडासा तेलाचा हात लावून याला आपण मिक्स करून घेणार। एकदा छान असं छान मळून घ्यायचं। हे बघा, छान मळून घेतलं आहे। आता आपण जेवढे आपण पोळ्यांना करतो किंवा आपण जेवढे पातळ लाटू शकतो तेवढे आपण गोळे करून घेणार आहोत। मी साधारण एवढ्या पिठाचे 3 गोळे केले ह्या कणकेचे। आता आपण लाटून घेणार आणि जी कन्सिस्टन्सी असते ना लाटल्यानंतर पीठ लावूनच लाटायचं, तेल लावून लाटलं जाणार नाही। पोळीसारखं पातळ करायचं। आपण जशी पोळी बनवतो ना पातळ, तसं करायचं, असं लाटायचं। हे बघा, असं छान लाटून घ्यायचं, सगळीकडून एकसारखं मस्त लाटून घ्यायचं। पातळ लाटायची, शिजून ती जाड होते। छान लाटून झालं आहे। पोळीसारखी थिकनेस ठेवायचा। हे बघा, आणि आता आपण सुरीने छान शेप देऊन घेणार आहे। आपण छान शेपमध्ये ह्या करू शकतो। हे बघा, मी आता अशा शंकरपाळ्यांच्या आकाराच्या करते आहे। हे बघा, छान मी असे शेप देऊन घेतला आहे। आता ह्या सगळ्या एका ताटात काढून घ्यायच्या आणि सगळ्या लाटून घेतल्या की मग एकदम सगळ्या टाकायच्या। काही
लाटून झाल्या डायरेक्ट आपण वरणात टाकणार नाही आहोत. त्याचं कारण म्हणजे काही आधी शिजतील, काही नंतर कच्च्या राहतील असं. हे बघा आपल्या सगळ्या बनवून झाल्या आहे. वरणाला पण छान उकळी आली आहे. आता आपण ह्या सगळ्या टाकायच्या, उकळत्या वरणात टाकायच्या, म्हणजे जर सुरुवातीला मस्त छान शिजतात ह्या. आता आपण चकुल्या टाकतोय म्हणून उकळी बंद झाली आहे. आता परत एकदा हाय फ्लेमवर छान उकळी काढून घ्यायची. हे बघा मस्त, वाव, खमंग. आणि 10 मिनटं शिजू द्यायच्या. अशाच पद्धतीने तुम्ही पण छान अशा वरण चकुल्या बनवून बघा. रात्रीच्या जेवणासाठी पण खूप छान बेत होऊ शकतो हा 1 पॉट मील. म्हणजे आपल्याला भाजी पोळी सगळं बनवायची गरज नाही. अशा खूप छान रेसिपी बनवून बघा. हे बघा, आणि तुपासोबत अशा मस्त लागतात छान एकदम. अशा पद्धतीने तुम्ही बनवून बघा आणि तुमची रेसिपी कशी बनली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन येण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.